सांगितलं, पर हा नेहमी परच असतो आणि आत्मा हा नेहमी आत्माच असतो. म्हणजे जे आपलं आहे ते आपलंच राहतं, दुसऱ्याचं आहे ते आपलं कधी होत नाही, आपलं आहे ते कधी दुसऱ्याचं होत नाही. मग हे समजल्यानंतर आपल्या जीवनात काय उपयोग? आपण सतत करतोच हे, पण तो शेवटी आपलंच आपल्याला उपयोगी असतं, दुसऱ्याचं काय आपल्याला उपयोगी नसतं. म्हणजे केव्हा आपण विचार करतो, जेव्हा आपले खूप आवडते नातेवाईक येतात आपल्याकडे, मग त्यांना काय समजतं? आपण आपलं समजतो. पण शेवटी ते नातेवाईक सुद्धा किती जरी प्रेमाचे असले तरी सुद्धा आपल्या मुलासारखं कार्य करणार आहेत का? नाही. म्हणून काय तिथं लगेच म्हणतो, आपलं ते आपलंच, पर ते परच. मग तसं इथं काय सांगितलं की आत्मा सोडून बाहेरचं सगळं काय आहे? पर आहे. ते कधी आपलं होऊ शकत. म्हणजे शरीर हे आपलं आहे का? तो माझं शरीर, माझ्या शरीराला असं झालं म्हणजेच आपण लगेच तिथं माझं म्हणतो, पण ते सुद्धा शरीर आपलं उपयोगी नाही. ऐकतं का ते कधी आपलं शरीर? आता असं वाटतं की ह्या शरीराने चांगलं धार्मिक कार्यक्रम आहे तोपर्यंत काही अडचण आणू नये, त्या शरीराने काही अडचण आणू नये असं वाटतं. मग काय त्या कार्यक्रमात सुद्धा किंवा ते काय चाललेलं असतं विधान वगैरे, त्या सुद्धा हे शरीर अडचण आणतच. किंवा आता लग्न कार्य आहे घरात, मग कोणीतरी आजारी असतो घरामध्ये, मग सगळे घरातले लोक काय म्हणतात, हा मरू नये, एवढं लग्न कार्य पार करा. आणि त्या मरणाऱ्याला पण काय वाटतं, एवढी अक्षता पडली की डोळे झाकले तर चालते. तो पण कशासाठी आश्वस्त राहतो की अक्षता पडावी. मग तरी सुद्धा शरीर तर क्षणभर तरी आयुष्य थांबले का कोणासाठी? त्या शरीराने कोणाचं ऐकलंय? म्हणजे एवढं त्याला आपण खाऊ पिऊ घालतो, किती त्याला पालन पोषण करतो, किती आपण त्याच्यासाठी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहे, तरी सुद्धा म्हणजे सगळ्यांच्यावर अन्याय करून आपण काय करतो, त्यासाठी अत्याचार करतो, हिंसा करतो. ह्या शरीरासाठी नाही ते पाप केलेले, तरी सुद्धा त्या शरीराला किंचित मात्रही त्याची जाणीव नसते. मग जे आपलं नाही त्याच्यासाठी तू एवढं का करायला निघालायस? त्यासाठी एवढी का धडपड करतोय? त्याला का आपलं समजतोय? त्याच्यामध्ये काय मिळणार आहे तुला? म्हणजे हे अगदी खरोखर समजून घेण्यासारखं आहे, पण तरी सुद्धा आपण ते मनावर घेत. पहा, पक्षी सुद्धा कसे असतात. ते एका पक्षाला तर नाव काय दिलं, खाटीक. का खाटीक नाव दिलं? खाटकासारखी हिंसा करत. मग ते काय करतं की एक त्याने नागतोडा आणलेला असतो आणि बाबळीच्या झाडाच्या फांदीवर बसलेला असतो आणि त्या काट्याला त्याने तो नागतोडा लटकवलेला असतो बाबळीच्या काट्याला. मग ते खाटकासारखं इतकं क्रूर काम करतात आणि जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा ते खाणार. मग हे संस्कार त्याच्यात पण का गेले असे? पक्षी म्हणजे आता तो तिरेंच्या गतीतला आहे, मग त्यांना असं सहज काही उपलब्ध नाही का, शुद्ध उपलब्ध नाही का? पण मानव जिथं करत नाही, मानवाला तर स्वतःहून किती सगळं करता येण्यासारखं आहे, पण तरी सुद्धा तो कुठं त्याची गती आहे, हिंसेकडेच गती आहे. म्हणजे त्याने ह्या जीवाच्या विषयीचं स्वरूपाचं भान केलेलं नाही, म्हणून अशा प्रकारची ही विडंबना होती. म्हणून जीव कसा आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. काय सांगितलं होतं काल की ते जीव म्हणजे जीवाचं स्वरूप हे शरीर इत्यादी सर्व परद्रव्यापासून भिन्न आहे. आणि म्हणून काय सांगितलं, जीव असेल तर सर्व कार्य, शुभ अशुभ शुद्ध. जीव नसेल तर होणारच नाही ना. 3 प्रकारचे परिणाम व्यवहार नाही. आणि जीव समजताना आपण
शुभ तरी परिणाम आहेत, अशुभ तरी परिणाम आहेत, किंवा शुद्ध तरी परिणाम आहे. कुठलं तरी परिणामन चाललेलं आहे. आता त्या पक्षाचं उदाहरण आपण घेतलं, अशुभ कार्य करत म्हणून त्याला नाव दिलं. एवढं क्रूर पद्धतीने हिंसा करतो म्हणून त्याला खाटीक म्हणतो. आपण सुद्धा आपल्या आत्म्याची विराधना करतो. हिंसक नाही काय आपण? पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये सांगितलं ना, हिंसा कुठं होते? अप्रादुर्भाव खलु रागादीनां भवते हिंसेत. अहिंसा कुठं आहे? जिथं रागाधिकाची उत्पत्ती होत नाही त्याला म्हणायचं अहिंसा, आणि जिथं उत्पत्ती होते त्याला म्हणायचं हिंसा. रागाधिकाची उत्पत्ती कशासाठी चालली आहे? आत्म्यासाठी तर प्रेम कुठेही करावं लागत, आत्म्यासाठी कुठेही क्रोध करावा लागत. सगळं जे जे चाललंय ते शरीरासाठी चाललंय. शरीरासाठीच क्रोध करतो, मान करतो, माया करतो, लोभ करतो. आत्म्यासाठी कोणी केले का आजपर्यंत क्रोध, मान, माया, लोभ? आपल्या जीवासाठी म्हणजे आपल्या वस्तूसाठी कोणीच क्रोध, मान, माया, लोभ केले नाही. कोणीच विभाव केले नाही. जीवासाठी करावं लागेल तर स्वभावच, आणि शरीरासाठी करावं लागेल तर शरीरासाठी स्वभाव होत नाही आणि आत्म्यासाठी विभाव होत. अशी परस्पर दोन टोके विरुद्ध आहेत. तरी सुद्धा अनादी काळापासून कशाचा स्वीकार केलाय? शरीरासाठी जे लागतं त्याचा स्वीकार. आणि शरीर तर कधी काय म्हणजे कसल्या प्रकारची मागणी कधी होईल कळणार सुद्धा नाही. म्हणजे इतकं विडंबन चाललंय त्या शरीराच्या संगतीमध्ये, तरी सुद्धा आपल्याला काय वाटतंय? असू दे, काय असू देत, शरीर पाहिजेच. म्हणजे शरीराने रहित स्वतंत्रपणे स्वतःला जाणीव करण्याची तेवढी अजून रुची निर्माण केली नाही. शरीर असताना देखील त्याला बाजूला ठेवलंय का? नसताना तर नाहीच. सिद्ध भगवान तर अशरीरीच आहे, त्यामुळे त्याचा प्रश्नच नाहीये. पण असताना त्याला बाजूला ठेवलं का मी? कपडे आहेत असताना जसं कपाटात ठेवले कपडे, दागिने आहेत असं सुद्धा घातले नाही, ठेवलेत कपाटात. पण रागाचा राग किती आहे? रागाचा राग म्हणजे काय म्हणायचं? त्या दागिन्याविषयीचं, कपड्याविषयीचं, परिग्रहाविषयीचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रेम म्हटलं. अनुरागाचा अनुराग म्हणजे कशाला म्हणायचं? मंदिरात बसलंय, कोणाच्या तरी गळ्यात नेकलेस पाहिलं आणि मग म्हणतो आहे की आमच्या कपाटात पण असा आहे. ह्याला म्हणायचं अनुरागाचा अनुराग. म्हणजे आहे की कशाला त्याची दखल घ्यायची? ते कुठं आपलं आहे? नसताना तू आपलं आहे म्हणून दखल घेतोय, आणि जे आहे त्याची दखल घेत नाही. म्हणजे माझं ज्ञान दर्शन स्वरूप आहे की हे जाणत नाही. भगवंताकडे पाहिले की भगवानच असे आहेत असं नाही, मी सुद्धा असा आहे. म्हणजे बहुमान कोणाचा केला? मी आहे तसा अनुभूती घेतली, स्वतःचा बहुमान केला. भगवंतांना फक्त पाहणे मात्र काम केलं. कशासाठी पाहिलं? स्वतःच्या स्वरूपाचं भान येण्यासाठी. प्रयोजन तेवढंच, त्यापेक्षा जास्त काही प्रयोजन नाही. ते सुद्धा आमच्या स्तुतीला हा पापलेले नाहीत भगवान. आपल्याला वाटत की खूप जितक्या संख्येने मंदिरात जेवढे लोक जमले तेवढा भगवंतांचा गरिमा जास्त वाढतोय. आमच्या भक्तावर त्यांचा गरिमा अवलंबून नाही. ते तर स्वयं कसे आहेत? परिपूर्ण आहेत. ते निरपेक्ष आहेत, न्यायिक आहेत. ते दुसऱ्यासाठी नाही, स्वतःसाठी आहे. पर पर तत दुःखम. पर हे परच आहे आणि त्यापासून नेहमी दुःखच होतं. म्हणून भक्ताची अपेक्षा नाही त्यांना. खूप लोक जमले तर प्रसन्नता, आणि नाही आलेच मंदिरात तर मी एकटाच कसा राहणार, असं आहे का तिथं? मग त्या स्वभावाचा तू आहेस.
आता मी एकटाच कसा राहणार हा विचार करू नकोस. मग ते मंदिरात आहेत, आम्ही घरात आहे, मग घरात सगळे पाहिजे ना. तर घरात असो, वनात असो, कुठेही असो, योगे वियोगे भुवने मने माम निराकृताशेष ममत्व बुद्धी सुखे दुःखे वैरिणी बंधू वर्गे. म्हणजे काय सांगितलं? सुख असो, दुःख असो, बंधू म्हणजेच स्नेही लोक असू देत, किंवा वैरी म्हणजे शत्रू वर्ग असू देत, किंवा कोणाचा संयोग झालेला असू देत, वियोग झालेला असू देत, भुवने म्हणजे महालात असू देत किंवा स्मशानात असू देत, कुठल्याही अवस्थेमध्ये निराकृता शेष ममत्व बुद्धी, जिथं संपूर्ण ममत्वाची बुद्धी निराकृत झालेली आहे, अशा ठिकाणी त्याला हे बाहेरचं समान वाटते. बाहेर विशेषता करायला गेला की दुःख आहे, सामान्य स्वरूपात राहिलं की सुख आहे. आत्मा एव आत्मा तथा सुखम, आत्मा हा आत्माच आहे आणि त्याच्यापासून सुखाचीच प्राप्ती होते. म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे? कृतउद्यम प्रयत्न कुठे करायचा? पुरुषार्थ स्वभावातच राहण्याचा करायचा आहे. त्याला सोडून अन्य ठिकाणी आमचा पुरुषार्थ होऊ शकत नाही. म्हणजे कुठं विभावात सुद्धा पुरुषार्थ कुठं होतोय? जेवढे आपले औदैहिक भाव आहेत तिथंच होते, त्याला सोडून तिसरीकडे होतच नाही. मैना सुंदरीला त्या कुष्ठरोग्याला तू वरू नको म्हणून खूप सगळ्यांनी विनंती केली. आई तर किती सांगते, क्षमा मागुनी सांग पित्याला सोडून द्या अविचार. ती काय म्हणते? तू वडिलांना क्षमा माग आणि हा अविचार सोडून द्या, मला कुष्ठरोग्याशी करायचं नाही म्हणून सांग. आई किती विनवली. पण तिने काय केलं? ज्या शब्दाने दरबारातच बोलली की तुम्ही निमित्त मात्र, वडील माणसं, तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. तुम्ही काय करणार आहे? जे माझं उपादान आहे तेच घडणार. आता त्याच्यातून ती वळली सुद्धा नाही. साक्षात कुष्ठरोगी पुढे आणून उभा केला तरी सुद्धा त्या विचारातनं मागं सरकली नाही. उपादानात एवढी दृढता. म्हणजे विभावाचं कार्य चाललंय तरी सुद्धा तिथं कर्मचेतना लावली नाही. लगेच प्रतिकार. काय म्हणतो? मला नाही पाहिजे असं, मी नाही जाणार त्या घरात, मी नाही करणार असं लग्न, मी तिथंच करणार, मला तोच पाहिजे. ते कर्मचेतना कुठे चालली? विभाव. ज्ञान चेतना लाव. ज्ञान चेतनेने तू सदैव जाण. स्वतःला जाणलं तर हे राहणारच नाहीत विभाव. म्हणजे काय आहे की प्रत्येक समय आम्ही फक्त काय करतो या ठिकाणी? तो तिचा ऋणानुबंध होता म्हणून ती तशीच राहिली. म्हणजे मैना सुंदरी तशीच म्हणजे अडीग राहिली, ढळली नाही. कारण पुरोभवातला हा नियोजित पती, शरीरातला कुष्ठरोग हा कसा अवतरला? तर विचारातला कुष्ठरोग अवतरला. म्हणजे पुरोभवात तो बोललाय मुनींना कोडी, विचारातून सडलाय आणि शरीरात आता साक्षात भोगतोय त्या भवावर. मग त्या भवात पण ती मैना सुंदरीच पत्नी होती. त्यावेळेस पण तिनेच स्थितीकरण केलंय. आताही स्थितीकरण करायला तीच उभी. म्हणजे काय आहे? किती कोणी सगळे हळहळले, अगदी प्रजा पूर्ण हळहळते की हा राजा किती अविचारी आहे, आपल्या मुलीला साक्षात तो दरीत फेकतो. असं कोणतरी करेल का? प्रत्येकाच्या तोंडात हेच वाटतं. पण आपण ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा आहे की क्रमनियमित पर्यायाच्या पलीकडे काही चालतच नाही. पलीकडचं काय करायचं म्हटलं तर शक्यच नाही, ते होणं शक्यच.
मरीचीने त्याच वेळेस मोक्षाला जायला पाहिजे होतं, कशाला महावीर भगवान तीर्थंकर व्हायचं होतं त्यांना? त्याच वेळेस आदिनाथ भगवंतांच्या तीर्थात दीक्षा सहज घेतलेलीच होती, तर काय झालं होतं त्यावेळेस त्यांना पुरुषार्थ करायला असं आपण म्हणतो, पण अजून त्यांना 24वा तीर्थंकर व्हायचं. पहिला तीर्थंकर आणि 24वा मध्ये किती गॅप आहे? तेवढा काळ भ्रमंती, ते केलेले औदैहिक भाव ते कुठे जाणार? तेवढा पुरुषार्थ होत नाही स्वभावाचा. आम्ही किती म्हटलं करायला पाहिजे पुरुषार्थ, पण होत नाही. मग आपल्यावरच लावायचं. प्रत्येकाला असं वाटतं पुरुषार्थी व्हावं, लवकरात लवकर ध्यान स्वाध्याय वगैरे करून आत्मकल्याण करावं. आपल्याला समजलंय, सगळ्यांनी तसं करावं वाटतं, पण असं बघून लगेच काय म्हणतो, काही नाही बघा, ह्यांना काही रुचीच नाही, ह्यांना किती काय सांगितलं तर काय फरकच पडत नाही. केले औदैहिक भाव, त्याचं कसं आता संपणार आहे? किती सांगितलं तरी संपणार नाही. वेळ येणार तेव्हाच संपणार. 12 वर्षपर्यंत स्थितीकरण करत राहिले ते पुष्पडाल वारिशेन मुनी. पुष्पडालचं 12 वर्षपर्यंत स्थितीकरण करताना सुद्धा स्थितीकरणाला ते प्राप्त झाले नाही. मग शेवटचा उपाय काय काढला त्यांनी? त्या राण्या दाखवायचं. काय प्रयोजन होत? 32 राण्या, वारिशेंच्या 32 राण्या सजलेल्या दाखवायचा हा शेवटचा उपाय. पहिलाच उपाय केला असता तो तर आपण काय म्हणणार लगेच? एवढं 12 वर्ष करण्यापेक्षा पहिल्यांदा तेच 32 राण्या दाखवायला पाहिजे. पहिल्यांदाच केलं असतं तर काय झालं असतं? मग तर काय सुधारणा कधी झाली असती कोणाच ठाऊक. कारण त्यांना 12 वर्ष अजून त्या विचारात राहायचं होतं. पहिल्यांदाच ते दाखवल्यावर त्याच्यापेक्षा बलवान कारण कुठलं नव्हतंच ना. मग ते स्थितीकरण होणं अवघडच झालं असतं. म्हणजे कसं पाऊल कसं उचललं जातं? मंद मंद. एवढ्यातून जर त्यांचं स्थितीकरण होत असेल तर एवढं कशाला पुढची स्टेप? पहिल्यांदा विचार कसा करतो मनुष्य? हा अपराधी लगेच तो कबूल होत असेल तर कशाला फटके द्यायचे? वेड्या घातल्यात ना. त्याने अपराध कबूल केला की सुटला तो. मग फटके मारायला सुरुवात होतात. पुढची स्टेप का वाढत जाते? तर ह्याच्या परिणामानुसार ती स्टेप वाढते. ह्याच्या परिणामात कसं आहे, हा चाच पडतो शिक्षा देणार. मग तसं स्थितीकरण करणार असं चाच पडतोय की एवढ्याने झालं नाही अजून त्याचं स्थितीकरण, पुढं असं करावं, पुढं असं करावं. असं करत करत शेवटची, जसं ते त्या उदाहरणामध्ये सांगितलं ना की राणी नाही, त्या 4 सुना असतात आणि त्या 4मध्ये धाकटी सून असते. ती कशी असते? हुशार असते आणि तत्वज्ञानी असते आणि सरळ परिणामी असते. मग तिच्या कारणानेच काय घडलेलं असतं, सासऱ्याने जे काय केलेलं असतं, एका व्यापाऱ्याचे रत्न हडप केलेले असतात की तू माझ्याजवळ ठेवले नाही म्हणून सांगितले. आणि धाकटी सून येऊन काय म्हणते, त्याचे त्याला तुम्ही परत करा. आणि बाकी सगळे अनुमोदक असतात. सगळ्यांना वाटतं किती चांगले रत्न आहेत, कशाला द्यायचं, बरं झालं त्यांनी तुझे नाहीत म्हणून सांगितलं. त्या 3 सुना, ते 4 मुलं आणि सासू, मग त्या शेठजीची अनुमोदना करत असतात चुकीची. फक्त ही धाकटीच असते, ती काय असते, ती चुकीची अनुमोदना करत नाही. ती म्हणते देऊन टाका परत. मग त्याच्या बाजूने किती लोक आहेत? पण चुकीच्या बाजूने 100 असू देत, 1000 असू देत, संपूर्ण जग असू देत, चुकीच्या बाजूने किती असलं तरी त्याचं बल कमी आहे, त्याचं पारडं कमी, म्हणजे खाली आहे. आणि खऱ्याच्या बाजूने फक्त एकच आहे. तरी सुद्धा तो घाबरत नाही. म्हणजे ती सून घाबरली नाही. तो सासरा पहिल्यांदा तिला झिडकारून देतो, तू उगाच गप्प बस, तुला काही माहित नसतं व्यवहारातलं, तुझं तू आपलं स्वयंपाकघरात जा. मग ती काय म्हणते, मला जास्त कळलं नाही तरी चालेल तुमच्या व्यापारातलं,
पण मला जी माहिती आहे की त्या व्यापाराचेच रत्न आहेत आणि तुम्ही नाही म्हणताय, तर असं खोटं चालणार. एवढंच मी सांगते, त्याचं त्याला परत देऊन टाक. तरी सुद्धा तो तयार होत नाही. मग शेवटी तिने काय दाखवला? हळूहळू मनुष्य प्रगती करतो, म्हणजे दंड द्यायला सुरुवात करत असतो. मग तिने शेवटचा उपाय दाखवला की मी राजाला जाऊन सांगेन. पहिल्यांदाच म्हटली असती, धमकी दिली असती, तर राजाला जाऊन सांगेल म्हटल्यावर काही चाललं नसतं. पहिल्यांदा साम दाम दंड, म्हणजे कसं हा मा ढीक. पहिल्यांदा हा म्हटलं त्यावेळेस लोक कसे होते? सरळ बुद्धीचे. हा म्हटलं की लगेच त्यांना शिक्षा झाली, त्याच्या पुढे बोलण्याची गरजच नाही, सुटला अपराध. परत मा, असं करू नको, हा मा 2 शब्द बोलावला. आणि त्याच्याही पुढे काय झालं? धिक्कार असं तुला 3 शब्द बोलावले. मग तेव्हा त्याची सुधारणा होईल. मग पहिल्यांदाच धिक करून काय उपयोग आहे? बघायचे त्याचे परिणाम कसे. तसं त्याने सासऱ्याचे परिणाम पाहिले आणि आता ते ऐकतच नाही म्हटल्यावर काय केलं? राजाचं शिक्षा दाखवली. बघा राजाकडून काय होईल. मग तेव्हा तो म्हटला बर देतो, राजाकडे जाऊन. मग तिथून सुद्धा स्वीकारल्यावर सुद्धा द्यायला किती दिवसांनी वेळ लावला? 18 दिवस पर्यंत अजून घरात ठेवले. रागाचा राग काय म्हणतो, द्यायचं कबूल केलंय, पण राग व्हावे ना आता तिथं की किती चांगले रत्न आहेत, कसं द्यायचं? द्यायचं आहे, परकीय आहे. बघा आता ह्याच्यातनच खूप मोठा बोध घेण्यासारखा. ते परक मानलंय, पण ते परत देण्याची तयारी नाही. आतून तयारी नाही, बाहेरून फक्त आता शिक्षा बसू नये म्हणून हो म्हटलं. आतनं तयारी झाली असती तर 18 दिवस लागले नसते. कोणाला? त्याला की आपल्याला? आपल्याला, त्याला नाही. हे सगळं आपल्यावर घटवायचं. एवढे भाव लागलेच नसते आपल्याला फिरायला. आतून तयारी नाहीये. माझा आत्माच आत्मा आहे, दुसरं माझं पर कोणी नाही म्हणतो. तो म्हणतो ना सासरा देतो परत, पण 18 दिवस का लागले? म्हणतो हा ज्ञानी, शरीर माझं नाही, पण सोडायला का इतका वेळ लागला? का दीक्षा घ्यावी वाटली नाही? का अजून परद्रव्यात रमलो? आतून स्वीकार नाही. बाहेरून शब्दातून आले, वचनातून आले, पण मनातून सुटलं नाही. मग तिथं राजवार्तिक मध्ये सांगितलं ना, आज काय सांगितलं? तो शंकाकार म्हणतो की तुम्ही घर सोडलेल्याला काय म्हटलं? अनगार. पण त्याच्या मनात विषय कसे असतील आणि त्याने काही कारणास्तव तो मनात गेला, मग त्याला अनगार कसं म्हणायचं? तो आगारीच आहे. काय म्हटलं त्याने? मनात नसताना काही कारणास्तव त्याने घर सोडून निघून गेला. मग त्याच्या अंतरंगातली तृष्णा अजून काही निवृत्त झाली नाही. मग त्याला आगार म्हणायचं की अनगार म्हणायचं? तुम्ही तर व्याख्या काय केली? घर सोडले तो अनगार, घरात आहे तो आगार. मग त्याचं उत्तराचार्याने काय दिलं? तर भावाची विवक्षा. म्हणजे आम्ही जे सांगतो ते भावपूर्वक सांगतोय, फक्त द्रव्याने बाहेर सोडलं, घर सोडलं असं नाही. तर सम्यक दर्शनपूर्वक विषयाची तृष्णाच राहिली नाही, मग त्याला अनगार म्हणायचं. म्हणजे अशा रीतीने आमच्यामध्ये हा परिणाम झाला का? जे म्हणतो घर सुटलं पण अजून मागे वळून बघतोय, आतून सुटलं नाही. तसं त्या सासऱ्याचं आतून सुटलं नाही, रत्नाचं प्रेम. मग आता 18 दिवसांनी तर दिलं ना, दिलं, पण रत्नाविषयीचं प्रेम सुटलं नाही. आता दिलं सुद्धा, वचनाने केलं 18 दिवसापूर्वी, आणि कायने केलं 18 दिवसानंतर, आणि मनाने
हातात रत्न घेऊन बसलेलाच. ते रत्न अजून त्याला सारखे रागभाव त्याचा आहेच ना त्याच्याविषयी, जरी त्याच्या ताब्यात दिलेलं. आणि त्याचंच फळ काय मिळालं काय माहित. पहा, त्या सुनेने काही जाऊन सांगितलं नाही राजाला, काहीच घटना घडली नाही. पण राजाला वाटलं जप्ती आणली त्याच्या सगळ्या धनावर. नुसतं धनावरच नाही, घरावर पण. घर पण जप्त झालं. म्हणजे आता काय झालं, आणि हे त्यांना पूर्वसूचना मिळाली. सगळे हाय हाय करू लागले, आर्त ध्यानाने बसले ते एकत्र सगळे. फक्त ती धाकटी सून एकटी कुठं बसली आहे, गृह चैतन्य समोर ध्यान करत बसली. कसली चिंता नाही तिला. काय जाणार आहे, आपलं जे नाही तेच जाणार आहे ते कोण घेणारच नाही आपलं. ती बसली तशी, तर तिच्याकड तो राजा, काय ते राजाचे सेवक कोण असतील ते लुटायला जे आलेले आणि सगळं नेलं. आणि ह्या तिघी सुनांच्या अंगावरचे दागिने पण घेतले, सासूच्या अंगावरचे घेतले. हिचं मात्र ध्यान करत असताना तसंच राहिलं. का राहिलं तिचं, तिला तृष्णा नाही ना त्याच्याविषयी, जे आहे त्याच्याविषयी पण तिला आसक्ती नाही. तेवढंच फक्त तिच्या अंगावरचं राहिलेलं धन, बाकी सगळ्यांचं सगळं लुटलं गेलं. आणि सगळे भिकेला लागलेले, जे घराच्या बाहेरच काढलेत ना, तर घरावर जप्ती आली. मग सगळे चाललेत आता गाव सोडून, कुठं जायचं, काय करायचं. आणि हिच्या मंगळसूत्रातलेच आता ते सगळे काय रत्न असतात, ते एक एक रत्न काढून देत असते. आणि बघा काय आणा, व्यापार करायचं असलं करा, काही खाद्यवस्तू आणायची आणा, असं तिने इतकी उदारता दाखवली. पण ह्या ज्यांच्या हातात दिलं तो तिकडेच पसार व्हायचा. म्हणजे पसार व्हायचा म्हणजे तो फसला जायचा. कारण ह्याने फसवलंय ना. पहिल्यांदा तर मोठे कोण, सासरे. सासऱ्याच्या हातात दिलं तर ज्या तो रत्न पारख्याच्या दुकानात गेला त्याने फसवलं. त्याने पहिल्यांदा म्हटलं ह्याच्या मी 50,000 देतो. मग त्याला त्याची किंमत पण कळाना किती आहे. त्याला खूप आनंद झाला 50,000 मिळणार. मग त्याला वाटलं की हा भोळाच दिसतोय, कशाला 50,000 द्यायचे. म्हणताना 50,000 म्हटला आणि देताना 50 लाडू दिले त्याच्या झोळीत. फसवला गेला. त्यामुळे आता परत त्यांच्याकडं कसं जायचं, अपमान झालाय खूप. कुठंतरी रस्त्यावर पडलाय तो तसा. आणि मग ती सून वाट बघते, काय येईना, काय झालंय. आता दुसरा मान कोणाला देणार, की दुसरा मणी काढून दिराला दिला, मोठ्या दिराला. मग तो पण गेला, तो ह्याच दुकानात आला. त्याला पण असंच फसवलं. तो पण असंच अपमानित होऊन तिकडे गेलाच नाही. शेवटी तिने विचार केला, असं मी एकेकाच्या हातात दिलं तर काहीच उपयोग होणार नाही. स्वतःच जायचं ठरवलं तिने. आणि स्वतः त्याच दुकानात आली परत. आणि तिथं तिला मात्र तो म्हणतो की म्हणजे आता त्याला वाटलं हे दोघे फसले, तसं ही तर काय स्त्रीच आहे, ही तर फसणारच. मग तो म्हणतो की असे 2 रत्न घेऊन आले होते दोघंच, आणि त्या दोघांना मी काही दिलं नाही म्हणून सांगतो परत. हे काय नाही त्याची किंमत, आणि हे तुला पण काय ह्याची किंमत मिळणार नाही. काय हे सगळं खोटं बनावटे. आणि ती इतकी धारदार बोलते आणि एवढं दाखवते आपलं तेज. म्हणते ह्याची किंमत करायला तुमच्या जवळ नाही म्हणून सांग. एवढी मोठी किंमत आहे ह्याची, आणि जर तुम्ही खोटं बोलला तर तुम्हाला कोर्टात खेचेल म्हणून सांगितलं. मग तिथं जरा तो सावध झाला की ही जरा हुशार दिसते. मग तो म्हणतो ठीक आहे, काय पाहिजे तुला. मग ती म्हणते की 1,00,000 रुपये द्या. ह्याची तर कोट्यावधीपेक्षा सुद्धा जास्त किंमत आहे, तुम्ही देऊ शकत नाही. हा रत्न फक्त तुम्ही काय म्हणतो त्याला आपण ठेव म्हणून ठेवून घ्या, त्याच्या बदली मला 1,00,000 द्या. मी 1,00,000 परत देईल आणि ते रत्न घेऊन जाईल म्हणून सांगितलं. मग तेव्हा त्याने गुपचूप 1,00,000 दिले तिला. आणि मग तो काय सुरुवात केली तिने सुरुवात अशी केली की आता काय करायचंय. ही तर आपण चौघांनी म्हणजे तिने 4 घोडे आणले. 4 घोडे आणून चौघींना शिकवलं कसं. म्हणजे पहिल्यांदा राजकुमारचाच वेश घेतलाय चौघांनी आणि शिकवलंय त्यांना कसं स्पर्धेत वगैरे जिंकायचं घोड्याच्या.
मग ते शर्यत लावली तरी आपण तिच्यात मागं पडायचं नाही. सगळं त्यांनी शिकून घेतलं. एक बंगला घेतला. 1,00,000 मध्ये काय काय करता येईल तेवढं त्यांनी केलं. आणि थोडेसे रत्न वगैरे चौघींनी मुठीमध्ये भरून राजकुमार अगदी इतके तेजपुंज होऊन असे त्या राज दरबारात गेलेत आणि आम्ही अमक्या अमक्या राज्यातले हे चौघे आम्ही राजकुमार आहोत आणि असं आम्ही इथं आलोय वगैरे असं राजाला त्यांनी प्रस्ताव मांडला. आणि एवढं त्यांचं तेज पाहिल्यावर राजा इतका खुश झालाय. म्हणतो ठीक आहे, तुम्हाला जेव्हा आम्ही काम असेल तेव्हा बोलू. तोपर्यंत असं म्हणजे सन्मानाने त्यांना राहायला दिलंय वगैरे असं पुष्कळ काय काय हे केलंय त्यांचा सन्मान. पण हे राजकुमार आहेत, हे राजाचा विश्वास बसला. पण तिथे एक न्हावी असतो, त्या न्हाव्याचा काही विश्वास बसत नाही. तो राजाला काय म्हणतो, तुम्ही काही म्हणा पण हे आहेत स्त्रिया, हे काय पुरुष नाही. आणि तेव्हा मग राजा काय म्हणतो, असं कसं, आम्हाला तर ह्याचं तेज कळतंय. तर बघा म्हटले परीक्षा करून. मग काय परीक्षा केली, केस कटिंग करायला न्हावी आलाय. तर ते काय म्हणतात, आम्ही राजकुमार आहे, आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हाच आम्ही करणार, उगाच तुमच्या म्हणण्याप्रमाणे करणार नाही. दिलं पाठवून. त्यामुळे आता तिथेही प्रगट झालं नाही. मग राजाने काय सांगितलं ना, घोड्याची शर्यत मध्ये जिंका म्हटलं. तर समजतं मग स्त्रियांना तर काही येणार नाही. मग त्या चौघींनी घोड्यामध्ये खूप आधीच प्रावीण्य मिळवलेलं असतं, त्यामुळे त्यात पण ते प्रगट झाले नाही. मग झालं परत पुढं म्हटले. राजा म्हणतो की बघ, ते राजकुमार असल्याशिवाय असं होतंय का. मग त्यावेळेस तो न्हावी म्हणतो, तुम्ही काही म्हणा पण आहेत त्या स्त्रिया. मग परत आता तिसरी परीक्षा करायचं ठरवलं. राजमहालात त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले. मग ह्याच धाकटीने काय शिकवलं तिघींना, बघा तिथं कसं जेवण करायचंय, फटाफट जेवायचं, लाजायचं नाही. आणि सगळं गोड गोड असं ते खायचं. तिखट चमकदार काय चटक मटक खाणारी स्त्री असते आणि ती लाजत लाजत खाते. तसलं काय करायचं, राजाच्या आधीच संपून टाकायचं. मग तसंच केलं चौघींनी. त्यामुळे राजा म्हटलं, हे तर आहेत पुरुषच, म्हणजे राजकुमार, हे काही स्त्री आहे. न्हावी म्हणतो काही म्हणा पण ते आहेत स्त्रिया. आता उपाय कोणता करायचा, हळूहळू स्टेप, म्हणजे कशासाठी उदाहरण लक्षात घ्यायचं. हळूहळू सगळं परीक्षा कशी चालली. शेवटची परीक्षा आता कोणती घेतली, अजून एक परीक्षा घेतली की त्यांचे राजसेवक त्यांच्याकडे गेलेत आणि म्हटले, चला आमच्या बरोबर बाजारात खरेदी करायला, असे काय खेळण्या किंवा अजून काय शोच्या वस्तू किंवा अजून शृंगाराची साधनं वगैरे. म्हणजे मुद्दाम त्यांनी हे केलं की स्त्रिया म्हणजे त्यात लगेच आकर्षित होतात. ते म्हटले, आम्हाला त्यात काही वेळ नाही, जर शस्त्रास्त्र खरेदी करायचं असेल तर आम्ही येतो. मग राजा म्हणतो की असं स्त्री असते तर लगेच ती काय झाली असती, लोभी झाली असती. मग तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो, ते आहे स्त्रियाच. मग आता म्हणतो एकच उपाय आहे, त्याला आपली मुलगी त्यांना द्यायची आणि मग तेव्हा आपल्याला काय ते खरं कळतं. आता त्या चौघींच्या समोर प्रस्ताव मांडला. ती धाकटी, ते तिघी तर लगेच बाजूला सरकल्या. म्हटले आपल्याला काही जमणार याच्याशी लग्न करायला. मग ती चौथी असते ती म्हणते, मी करते की याच्याशी लग्न. झालं, त्याला म्हणजे विवाह झाला. आता तो राजजावाई होऊन बसला, धाकटी सून. आणि मग काय सगळंच पाहिजे तेवढं सगळं त्या रत्न पारख्याचं सगळ्याचं उघड पाडलं. सगळं आता तिचे रत्न 3 गेले होते ते सगळे मिळवले आणि सगळं पुन्हा व्यवस्थित इतकं झालं. आणि तिला मात्र कसं धाब्यावर बसवलंय की आमची कुलदेवतेची अशी, म्हणजे कुलदेवता आमची तिकडे त्या गावाकडे, तिचं दर्शन केल्याशिवाय ब्रह्मचर्य मोडायचं झालं. त्यामुळे राजाला ती बातमी सुद्धा कळू शकली नाही की स्त्री आहे की पुरुष आहे. मग ती असं केलं तर असं होतं वगैरे पुष्कळ तिने सांगितली कारण. आणि मग ते सगळं झाल्यानंतर शेवटी काय झालं, पुष्कळ त्या ठिकाणी एवढं हे त्यांनी प्रसिद्धी मिळवली, राजाची एवढी मर्जी मिळवली. मग तिथं त्यांनी ठरवलं की जिनं मंदिर बांधायचं. मग राजा लगेच काय म्हटला की तुम्हाला काय पाहिजे तेवढं भंडारातून घ्या, पण जिनं मंदिर कसं बांधायचंय तसं बांधा. मग ते बांधून झाल्यानंतर आता त्या ठिकाणी हे सगळे होतेच की, म्हणजे बाकीचे दीर भाऊजे वगैरे, आता ह्या चौघी तर एकत्रच आहेत. मग ते सगळे काय झाले, सगळे ह्या कामात लागले. आणि शेवटी मग तिथं प्रगट झालं की म्हणजे
पंचकल्याणिकाच्या वेळेस सगळ्या गावात आमंत्रण केलंय आणि त्या गावचा राजा वगैरे हे ज्या गावात राहत होते ते सगळे आले. ह्यांचं यश वगैरे पाहून राजा त्यांना क्षमा मागतात. त्या काळ तोपर्यंत त्यांना 18 वर्ष लागले. 18 दिवसाचं फळ 18 वर्ष. आणि मग तो त्यांना क्षमा मागून त्यांना म्हणतो तुमचं घर सगळं वैभव सगळं परत घ्या, पुन्हा तुम्हाला सन्मानासहित गावात नेतो. मग त्यांना तिथं नेलं. 18 दिवसांनी परत देण्याचं हे फळ परत त्यांना आपलं मिळालं. पण आपण परच राहिलो ती गोष्ट ऐकून तर आम्ही फक्त आत्माच आहे, पर आमच्यापासून भिन्न नाही हे समजायचे. आणि हा पुरुषार्थ केला तर सहज आपली परिणती शुद्ध होऊन स्वतःला जाईल.